किनारपट्टी भागात अनेक अवैध मासेमारी होत असल्याच्या घटना समोर येत असतात आणि अशा वेळेस आता अवैध मासेमारीवर ड्रोनची नजर असणार आहे। किनारपट्टी भागातील 7 जिल्ह्यात 9 ठिकाणाहून अवैध मासेमारीवरती ड्रोनची नजर असणार आहे। ड्रोनद्वारे अवैध मच्छीमारीवरती अंकुश ठेवण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालो यांच्याशी बातचीत केली आहे। पाहूयात। आपल्या सोबत मत्स्य अधिकारी आहेत। सर, कशा पद्धतीने बेकायदेशीर मच्छीमारी होते यावर नियंत्रण मिळवण्यात येणार आहे? महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभाग मार्फत महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवर अवैध मासेमारीवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीनं 7 जिल्ह्यासाठी 9 ठिकाणी आपण ड्रोनचा पुरवठा शासनामार्फत झालेला आहे। या ड्रोनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिरकरवाडा आणि साक्रीनाटा या 2 पॉईंटवरून ड्रोन व्हिजिलन्स होईल। या ड्रोन व्हिजिलन्समध्ये एका ड्रोन उड्डाणामध्ये किमान 2 तासामध्ये 30 सागरी मैलाचं अंतर हे कव्हर केलं जाईल। या अंतरामध्ये ज्या नौका 12 नॉटिकलच्या आतमध्ये अवैध पद्धतीने मासेमारी करतील अशा नौकांचं पिक्चर झूम करून त्यांचा नाव नंबर घेऊन अशा नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम 1981 आणि सुधारणा अधिनियम 2021च्या अंतर्गत तरतुदीनुसार दावा दाखल करून त्यांच्यावर शास्ती करण्यात येईल आणि भविष्यामध्ये या अवैध मासेमारीवर या ड्रोन सर्व्हिलन्समुळे अंकुश राहणार आहे। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। नितेश राणे या संदर्भात काय म्हणाले ऐकूयात। फिशरीजचे सगळे अधिकारी इथे कंट्रोल ज्यांना ते ऍक्टिव्हिटीज कंट्रोल रूम मध्ये समजतात तशा लोकांवर लक्ष ठेवलेलं आहे, जे आमच्या डिपार्टमेंटकडे माहिती फॉलो करणार आहे, म्हणजे माहिती देणार आहे। तसंच जे काही 9 विभागीय कार्यालय आज आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत त्याच्या इकडचे जे फिशरीजचे आमचे जे अधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीस खातं हे दोघंही संलग्न राहून त्या ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणार आहेत। म्हणून आता लागणारी सगळी यंत्रणा सज्ज आहे। 9 आता ड्रोनची पण तुम्ही क्वालिटी बघितली, इमेजेसची क्वालिटी। माझी तुम्हाला विनंती या झाल्यानंतर मुद्दामून आमच्या कंट्रोल रूम मध्ये थोडा कॅमेरा फिरवा, तिथे तुम्हाला दिसेल की बाबा आपले इमेजेस अतिशय क्लिअर आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।